फुलंब्री तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जोरदार कामगिरी करत 4 पैकी 3 जिल्हा परिषद गट जिंकून स्पष्ट सरशी मिळवली आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एका गटात विजय मिळवलाय। काँग्रेसची जिल्हा परिषदेत मात्र पाटी कोरी राहिली आहे। तालुक्यात काँग्रेसला बालहट्ट नडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात बघायला मिळते। जिल्हा परिषद गटांमध्ये गणोरी गटातून भाजपाचे निखिल कल्याण चव्हाण यांनी काँग्रेसचे संदीप बोरसे यांचा तब्बल 1600 मतांनी पराभव केला। पाल गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गीतांजली वरुण पाथरीकर यांनी भाजपच्या लंका अप्पासाहेब काकडे यांचा 4353 मतांनी पराभव करत सर्वाधिक मते मिळवली। बडोद बाजार गटातून भाजपाचे गोपाल वाघ यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंगेश साबळे यांचा 1100 मतांनी पराभव केला। बाबरा गटातून भाजपाचे जितेंद्र जयस्वाल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर पाटील यांचा 1780 मतांनी पराभव करत विजय मिळवला। पंचायत समिती गणांमध्ये संमिश्र निकाल पाहायला मिळाला। गणोरी गणातून भाजपाचे बाळासाहेब तांदळे, वानेगाव गणातून वंदना राजेंद्र ठोंबरे, बाबरा गणातून भाजपाचे संतोष गाडेकर विजयी झाले। खामगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या अश्विनी अजिनाथ सोनवणे यांनी विजय मिळवला। बडोद बाजार गणातून भाजपाचे माजी पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे विजयी झाले। तळेगाव गणातून शिवसेना शिंदे गटाच्या सविता भगवान कोलते, पाल गटातून शिवसेना शिंदे गटाच्या पद्माबाई चंद्रकांत जाधव तर जातेगाव गणातून काँग्रेसचे गणेश काळे हे एकमेव सदस्य विजयी झाले। या निवडणुकीला आमदार अनुराधा चव्हाण आणि खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर सभा घेऊनही जिल्हा परिषदेत काँग्रेसला खातं उघडता आलं नाही। मात्र तुतारीच्या मदतीनं काँग्रेसचे गणेश काळे हे अवघ्या 68 मतांनी पंचायत समितीत विजयी झाले। राजकीय दृष्ट्या काँग्रेससाठी पोषक वातावरण असतानाही अंतर्गत मतभेद आणि बालहट्टामुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे भाजपला जिल्हा परिषदेत 3 तर पंचायत समितीत 3 जागा मिळाल्या आहेत। पंचायत समितीत महाविकास आघाडीचे 3 सदस्य विजयी झाल्याने सभापती पदासाठी आगामी काळात मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे।